संपूर्ण भारतात कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणाऱ्यांच्या कार्याची पोचपावती म्हणजेच मिशन कर्मयोगी उपक्रम। एखादी व्यक्ती नोकरीवर लागली की पगारासाठी काम करणे किंवा केलेल्या कामाचा मोबदला म्हणजे पगार एवढीच जबाबदारी त्यांना वाटते, परंतु त्या पलीकडे जाऊन जे कार्य करतात ते कर्मयोगी। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून परिचित महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा असो की भारताचे नंदनवन व अतिरेकी कारवाईने त्रस्त जम्मू काश्मीर असो, या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या सैन्यातील अधिकाऱ्यांनी कोरोना काळात काश्मीरी लोकांच्या रोजगारासाठी केलेली उपाययोजना ही त्यांच्या कार्याची फलश्रुती। गडचिरोली सारख्या दुर्गम भागात तेथील आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे पोलीस विभागातील अधिकारी हे कर्मयोगी। आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध भागात पाणी समस्या, सोलार सिस्टीम याद्वारे त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देणारे अधिकारी कर्मयोगी। विविध राज्यातील स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणारे कर्मयोगी। या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्याचा लेखाजोखा पुस्तक रूपात पंतप्रधान कार्यालयात प्रकाशित करण्यात आला। यावेळी उमरेडचे तरुण वन्यजीव प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते रोहित कारू उपस्थित असणं हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं वक्तव्य यावेळी माननीय डॉक्टर जितेंद्र सिंग, स्वतंत्र प्रभार, प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली, माननीय प्रवीण सिंग परदेशी, CEO, क्षमता विकास आयोग, भारत सरकार, भाजप खासदार पद्मश्री हंसराज हंस ऑनलाईन मीटिंगद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा अहवाल सादर करण्यात आला आणि या प्रकारची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड, नागपूर।